हेलोअल्केन्स आणि हॅलोएरिन्स हे जे चॅप्टर समजून घेऊन राहिलेलो आहोत, तर या चॅप्टरमध्ये आता 4th पॉइंट आपला जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे नेचर ऑफ CH बॉन्ड इन हॅलोअल्केन्स अँड हॅलोएरिन्स. या CH बॉन्डचं नेचर आपल्याला स्टडी करायचं आहे. कार्बन आणि हॅलोजन मध्ये जो बॉन्ड आहे त्यांच्यामधली पोलॅरिटी स्टडी करायची आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये बॉन्ड एनर्जी, बॉन्ड लेंथ, बॉन्डची स्ट्रेंथ म्हणजे तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे, आणि फायनली डायपोल मुवमेंट, कोणता बॉन्ड जो असेल कार्बन आणि हॅलोजन्स मधला ज्याची डायपोल मुवमेंट जास्त असेल, हा पोर्शन आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणून नेचर ऑफ CH बॉन्डमध्ये आपण 3 पॉइंटवर मेन फोकस करणार आहोत. सर्वात पहिला जो पॉइंट आपण स्टडी करणार आहोत नेचर ऑफ CH बॉन्डमध्ये तो आहे पोलर नेचर. काय पाहणार आहोत आपण? पोलर नेचर ऑफ CH बॉन्ड. हॅलोजन्स आणि कार्बन आणि हॅलोजन्स मध्ये जो बॉन्ड आहे यांचं पोलर नेचर. पोलर नेचर म्हणजे एकावर पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्यावर निगेटिव्ह चार्ज, त्याला आपण पोलर नेचर म्हणत असतो. त्यानंतर सेकंड आपण या चॅप्टर मधलाच या CH बॉन्ड मधला आपण त्यांची बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड स्ट्रेंथ यांच्यावर फोकस करणार आहोत. बॉन्ड लेंथ ही जी बॉन्ड लेंथ असते कार्बन आणि हॅलोजन्स मध्ये, आणि बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्डची स्ट्रेंथ म्हणजे तो बॉन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे. म्हणजे जेव्हा रिएक्शन्स करणार आहोत आपण तर कार्बन हॅलोजन्स बॉन्ड ब्रेक होत असतो, तर कोणता कार्बन हॅलोजन्स बॉन्ड इझिली ब्रेक होणार आहे यांची ऑर्डर आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट आपण डायपोल मुवमेंट स्टडी करणार आहोत. काय स्टडी करणार आहोत? डायपोल मुवमेंट. आता डायपोल मुवमेंट आपण कशाने डिनोट करत असतो? न्यू न दर्शवत असतो. आता हे 3 मेन पॉइंट आपण फोकस करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण कार्बन आणि हॅलोजन बॉन्डचं नेचर स्टडी करून राहिलेलो आहोत, तर हे कार्बन आणि हॅलोजन्स बॉन्ड जे आपण ब्रेक करून केमिकल रिएक्शन्स करत असतो. मेनली याचा उपयोग केमिकल रिएक्शन्स मध्ये होत असते. जेव्हा आपण रिएक्शन्स करत असतो तेव्हा हा कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड काय होत असते? ब्रेक होत असते, आणि या जागी नवीन फंक्शनल ग्रुप येत असते, म्हणजे आपण केमिकल रिएक्शन्स मध्ये. आता हा जर हॅलोअल्केन्स असेल तर हा वाला कार्बन तुमचा कोणता असतो? सिंगल बॉन्ड वाला sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असतो. ठीक आहे. आणि इथे जे हॅलोजन ॲटम असतील है की नाही, तर हे हॅलोजन ॲटम्स डिफरंट राहतील. एक तर ते फ्लोरीन राहील, एक तर ते क्लोरीन राहील, एक तर ते ब्रोमीन राहील, किंवा एक तर आयोडीन राहील. त्यामुळेच आपल्याला याचं नेचर स्टडी करायचं आहे. बॉन्ड लेंथ स्टडी करायची आहे. कार्बन आणि फ्लोरीन, कार्बन आणि क्लोरीन, कार्बन आणि ब्रोमीन आणि कार्बन आणि आयोडीन मधला जर बॉन्ड असेल तर ते सारखी स्ट्रेंथ राहणार नाही. कार्बन आणि आयोडीन मधला बॉन्ड वीक असेल, कार्बन आणि फ्लोरीन मधला बॉन्ड स्ट्रॉंग असेल. याची कारण आपण समजून घेऊ. बरोबर आहे. त्यासाठीच हे पॉइंट आपण स्टडी करून राहिलो. आता दुसरा महत्वाचा इन्फॉर्मेशन अशी आहे की जेव्हा आपण हॅलोएरिन्स स्टडी करतो तर हॅलोएरिन्स मध्ये काय असते? हॅलोजन ॲटम कोणाला अटॅच असतो? कार्बनलाच अटॅच असतो. पण इथे जो कार्बन ॲटम असतो तो sp2 हायब्रिडाइज असतो. इथे जे हॅलोजन ॲटम्स या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आता sp2 हायब्रिडाइज असतो. डबल बॉन्डवाला कार्बन म्हणजे sp2 हायब्रिडाइज. तर हा वाला बॉन्ड ब्रेक करणं अतिशय डिफिकल्ट आहे. तर हे कशामुळे डिफिकल्ट आहे हेच आपण समजून घेणार आहोत. त्यासाठीच हे CH बॉन्डचं नेचर आपण स्टडी करून राहिलेलो आहोत. म्हणजे जेव्हा आपण हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरिनच्या केमिकल रिएक्शन स्टडी करणार आहोत तर त्यावेळेस हे कार्बन आणि हॅलोजनचे बॉन्ड ब्रेक करून जर आपल्याला रिएक्शन्स करायचे असेल तर त्या बॉन्डची स्ट्रेंथ, त्या बॉन्डची एनर्जी, त्या बॉन्डमधलं डायपोल मुवमेंट हे त्याच्या रिएक्टिव्हिटीवर कसं असर करते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिला पॉइंट आपण इथे क्लिअर करू, पोलर नेचर. आपण सर्वात पहिला पॉइंट याचा कोणता स्टडी करणार आहोत? कार्बन आणि हॅलोजन्स बॉन्ड हा पोलर बॉन्ड असतो. यांच्यामध्ये परमनंट पोलरायझेशन तयार होत असते. कोणतं तयार होत असते? परमनंट पोलरायझेशन बनत असते. तर त्याच्यामुळं सर्वात पहिल्यांदा आपण यांचं पोलर नेचर स्टडी करू. काय स्टडी करू? पोलर नेचर ऑफ कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड.
तर आता कार्बन आणि हॅलोजन्स बॉन्ड हे पोलर बॉन्ड आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता एखादा बॉन्ड पोलर केव्हा असते हे आपण स्टडी करू. जसं आता मी कार्बन आणि एक हॅलोजन्स घेतला तर हे जो बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन तुमच्या हॅलोजनचा आहे. त्याच्यामुळे हे शेअरिंग करून तयार झालेला बॉन्ड आहे. तर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. परंतु हा कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असते. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बेसिकली 2.5 एवढी व्हॅल्यू आहे आणि हॅलोजन जे असते म्हणजे फ्लोरीन आपल्या पिरियडिक टेबल मधला हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू 4 आहे. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू 3.5 आहे. ब्रोमीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.8 आहे आणि आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो कार्बन आहे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे आणि हे जे हॅलोजन्स आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इटसेल्फ. हे जे बॉन्ड मधले शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपल्याकडे ओढण्याची टेंडन्सी. ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जसं हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू काय आहे? हायर व्हॅल्यू आहे आणि हे हायर व्हॅल्यू असल्यामुळं हे जे शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे हे हॅलोजन आपल्याकडे ओढून घेतील आणि यांनी ओढल्यामुळे यांच्यावर पार्शल निगेटिव्ह चार्ज येईल. स्लाइटली इलेक्ट्रॉन्स हॅलोजनकडे शिफ्ट होतील. त्याच्यामुळे हॅलोजन्सवर स्लाइटली निगेटिव्ह चार्ज तयार होईल. आता इलेक्ट्रॉन जर या साईडने शिफ्ट झाले तर कार्बनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. यालाच आपण पोलरायझेशन म्हणत असतो. काय म्हणत असतो? पोलरायझेशन. आणि हे जे पोलरायझेशन आहे हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूवर डिपेंड आहे. तो शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आपल्याकडे ओढल त्याच्यावर हा पार्शल निगेटिव्ह चार्ज किती इंटेन्स तयार होईल, किती जास्त तयार होईल हे डिपेंड असते. आणि म्हणूनच कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड यांच्यामध्ये परमनंट पोलरायझेशन असते. परमनंट पोलरायझेशन असते याच्यात. त्याचं कारण आहे की कार्बन आणि हॅलोजन्स मध्ये लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जितका जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स असेल तितका तो जास्त पोलर बॉन्ड असतो. म्हणजे त्यांच्यावर पार्शल निगेटिव्ह आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज जास्त इंटेन्स असतो. म्हणजे तो जास्त पोलर बॉन्ड असतो. त्याच्यामुळं आपण आता हे जे बॉन्ड आहे कार्बन फ्लोरीन, कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन आणि कार्बन आयोडीन यांच्यामध्ये पोलरायझेशनची ऑर्डर स्टडी करणार आहोत. आणि म्हणून इथे आपण पाहणार आहोत ऑर्डर ऑफ पोलरायझेशन. ऑर्डर ऑफ पोलरायझेशन म्हणजे पोलरायझेशन कोणत्या कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड मध्ये सर्वात जास्त असेल. जसं मी कार्बन आणि फ्लोरीन मधला बॉन्ड घेतला, कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड घेतला, कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड घेतला आणि कार्बन आणि आयोडीन मधला बॉन्ड घेतला, तर या 4 बॉन्ड मधला कोणता बॉन्ड ज्यांच्यामध्ये जास्त पोलरायझेशन तयार होणार आहे. आता पोलरायझेशन कशावर डिपेंड असते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूच्या डिफरन्सवर. या 2 आयटम मध्ये जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर त्यांच्यामध्ये जास्त पोलरायझेशन असते बॉन्डमध्ये. त्यामुळं आपण यामध्ये सर्वात जास्त पोलर बॉन्ड कोणता आहे? कार्बन फ्लोरीन, कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन, कार्बन आयोडीन. त्यासाठी आपल्याला यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स माहिती असला पाहिजे. त्यामुळे आपण इथे जे हॅलोजन्स आहे त्या हॅलोजन ऍटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज माहिती करून ठेवायच्या आहेत. आणि हे आपल्याला महत्वाचेच आहे. हॅलोजन जे आहेत यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जर आपण पाहिली तर आपल्या पिरियडिक टेबलमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे फ्लोरीन, हायएस्ट. सेकंड आहे क्लोरीनची 3.5, ब्रोमीनची 2.8, आयोडीनची आहे 2.5. आणि जर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज कोणाच्या पाहिल्या कार्बन आयटमच्या स्टडी केल्या तर कार्बनची तर फिक्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे 2.5, 2.5, 2.5, 2.5 प्रत्येक कार्बन हायड्रोजन बॉन्ड मध्ये. मग आता यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स डेल्टा आपण दर्शवलं तर डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जर आपण यांच्या डिफरन्स पाहिला तर 4 - 2.5 किती होणार आहे? 1.5. म्हणजे सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कशामध्ये असेल? कार्बन आणि फ्लोरीन मध्ये.
आणि कार्बनमध्ये आणि फ्लोरीनमध्ये सर सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर कार्बनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आणि फ्लोरीनवर पार्शल निगेटिव्ह चार्ज हा इंटेन्स राहील. म्हणजे सर्वात जास्त पोलर बॉन्ड कोणता राहणार आहे? कार्बन आणि फ्लोरीन मधला. त्याच्यानंतर कार्बन आणि क्लोरीन मधल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सचा व्हॅल्यू जर पाहिली तर आपण 1.0 येथे असते. त्याच्यामुळे यांच्यावर पोलॅरिटी तयार होत असते. शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स क्लोरीनकडे ओढल्या जाते, पण हा क्लोरीन थोडा कमी ओढल्या जाते म्हणून पार्शल निगेटिव्ह चार्ज क्लोरीनवर तयार होईल, पण त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याचं प्रमाण हे कमी राहील ऍज कम्पेअर्ड टू फ्लोरीन, कारण फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. त्यानंतर त्याच्याही पेक्षा कार्बन आणि ब्रोमीन मधला जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे तो त्याच्याही पेक्षा कमी आहे, 0.3 आहे. त्याच्यामुळं यांच्यामध्ये त्याच्याही पेक्षा लेस पोलर बॉन्ड तयार होईल आणि सर्वात कमी पोलर कार्बन आणि आयोडीन मधला जो बॉन्ड आहे तो नॉन पोलर बॉन्ड असेल. कोणता असेल? नॉन पोलर बॉन्ड असेल. आता नॉन पोलर का आहे? तर कारण यांच्यामधली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय? 0 आहे. याची बी 2.5 आहे, यांची बी 2.5 आहे आणि म्हणून यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे 0. त्याच्यामुळे आपण असं सांगतो की कार्बन आणि आयोडीन मधला जो बॉन्ड असते यांच्यामध्ये शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स हे इक्वली शेअर्ड असतात. म्हणजे आयोडीन आपल्याकडे जास्त ओढत नाही आणि क्लोरीनही कार्बन आणि आयोडीन मधला शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स मिडल पोझिशन मध्ये असते. म्हणजे नॉन पोलर पोलॅरिटी तयार होणार नाही आणि म्हणून हा कार्बन आयोडीन बॉन्ड हा नॉन पोलर असतो. म्हणून एक्सेप्ट आपण जेव्हा स्टडी करतो स्टेटमेंट वाचतो तिथं असं लिहिलेलं असते एक्सेप्ट कार्बन आयोडीन सोडून कार्बन फ्लोरीन, कार्बन क्लोरीन आणि कार्बन आणि ब्रोमीन मधला जो बॉन्ड आहे तो पोलर बॉन्ड असतो. कसा असतो? पोलर बॉन्ड असतो बिकॉज ऑफ द लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तुम्हाला जर आता ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन विचारला गेला असेल की ऑर्डर ऑफ पोलॅरिटी इन CH बॉन्ड मध्ये ऑर्डर ऑफ पोलॅरिटी जर विचारली तर कार्बन आणि फ्लोरीन मधला जो बॉन्ड असेल तो हायेस्ट पोलर बॉन्ड असेल. त्याच्यानंतर कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड, त्याच्यानंतर कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड आणि सर्वात कमी पोलर नॉन पोलरच म्हटलं तरी चालते कार्बन आणि आयोडीन हा नॉन पोलर असेल. बरोबर आहे. आता हे जे चार्ज आहे यांच्यावरची मॅग्निट्यूड ऑफ चार्ज हे जास्त असेल म्हणजे चार्जचं प्रमाण मॅग्निट्यूड कार्बन आणि फ्लोरीनची जास्त असेल. हे जे डायपोल मुवमेंट थर्ड प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत हे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन द बॉन्डेड स्पेसिस त्याच्यावर डिपेंड असते अँड डिस्टन्स बिटवीन द टू बॉन्डेड आयटम्स यांच्यावर डिपेंड असते. म्हणून आपल्याला हे मॅग्निट्यूड ऑफ चार्जही समजलं पाहिजे. तर कार्बन आणि फ्लोरीन वरचा जो चार्ज आहे तो जास्त मॅग्निट्यूड म्हणजे जास्त प्रमाणात आहे बिकॉज ऑफ द लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. समोर आपण डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू कोणाची जास्त आहे याच्यासाठी हे महत्वाचं फॅक्टर आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे? सर्वप्रथम आपण नेचर ऑफ CH बॉन्ड पाहून राहिलेला आहोत. तर नेचर ऑफ CH बॉन्ड मध्ये पोलर नेचर कशामुळे आहे? कार्बन आणि हॅलोजन्स मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इटसेल्फ. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो आपल्याकडे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स ओढवतो. त्याच्यामुळे हॅलोजन्सवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि हा बॉन्ड काय होणार आहे? पोलर बॉन्ड तयार होणार आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जितका जास्त असेल तितका तो जास्त पोलर बॉन्ड असेल. म्हणून हायर द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स याच्या दोघांमधला तर मोर द पोलरायझेशन त्यांच्यामध्ये तेवढं जास्त पोलरायझेशन असते. त्याच्यामुळे जर ऑर्डर ऑफ पोलरायझेशन पाहिलं आपण तर कार्बन आणि फ्लोरीनचा बॉन्ड मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा सर्वात जास्त आहे 1.5. त्याच्यामुळे हा हायेस्ट पोलर बॉन्ड आहे कार्बन आणि फ्लोरीन. त्याच्यामुळे स्ट्रॉंग बॉन्ड असते. जे पोलर बॉन्ड असतात ते स्ट्रॉंग असतात. त्याच्यानंतर कार्बन आणि क्लोरीन मध्ये पोलॅरिटी आहे पण मॅग्निट्यूड ऑफ पोलरायझेशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचं जे मॅग्निट्यूड आहे प्रमाण आहे ते कमी असेल कारण डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेस आहे. त्याच्यानंतर कार्बन आणि ब्रोमीन मध्ये त्याच्याही पेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी आहे त्याच्यामुळे हे लेस पोलर असेल. आणि कार्बन आणि आयोडीन ऑलमोस्ट नियरली सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्यामुळे दे आर नॉन पोलर बॉन्ड्स. ते कसे असतात? नॉन पोलर बॉन्ड्स. क्लिअर झालं? जर याच्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारला गेला तर ऑर्डर ऑफ पोलॅरिटी विचारू शकते. तर कार्बन फ्लोरीन मध्ये सर्वात जास्त पोलॅरिटी राहील डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे. कार्बन आणि क्लोरीन मध्ये कमी राहील.
कार्बन आणि ब्रोमिन मध्ये त्याच्यापेक्षा कमी राहील, आणि सर्वात कमी म्हणजे लेस पोलर, नॉन पोलर म्हटलं तरी चालतंय, तो कार्बन आणि आयोडीन बॉन्ड असेल. त्याच्यामुळे हा क्वेश्चन क्रिएट होते. पोलॅरिटी समोर आपल्याला कामी येणारच आहे. दुसरं, आता आपण यांची बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ आणि बॉन्ड एनर्जी हे फॅक्टर पाहणार आहोत. हे खूप महत्वाचं फॅक्टर आहे. जेव्हा आपण केमिकल रिएक्शन्स करणार आहोत तर यांची बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे, कोणता बॉन्ड वीक आहे, हे सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत. बरोबर आहे. त्यामुळे आता आपण नेक्स्ट पॉइंट जो स्टडी करणार आहोत सेकंड, बघा लक्षात ठेवायचं आहे, ते आहे आता यांच्यामध्ये बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड स्ट्रेंथ किंवा बॉन्ड एनर्जी सुद्धा आपल्याला असेल. बॉन्ड एनर्जी म्हणजे आपण जर कार्बन आणि हॅलोजन्स मधला हा बॉन्ड जर ब्रेक करतो म्हटलं तर तो जर कार्बन फ्लोरीन, कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन, कार्बन आयोडीन असेल तर त्यांची स्ट्रेंथ सारखी राहणार नाही, म्हणजे सारखे स्ट्रॉंग बॉन्ड राहणार नाही. कोणते वीक असेल तर कोणते स्ट्रॉंग असेल ते आपण त्यांच्या बॉन्ड लेंथ या फॅक्टरवरून ठरवणार आहोत. बॉन्ड लेंथवरच बॉन्ड स्ट्रेंथ किंवा बॉन्ड एनर्जी डिपेंड आहे. ठीक आहे. हे फॅक्टर्स आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा आता यांच्या बॉन्ड स्ट्रेंथवर विचार करू. बॉन्ड लेंथ. आता हे जे कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड आहे, कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड आहे, तर यांची जी बॉन्ड लेंथ आहे, या बॉन्ड मधलं डिस्टन्स, हे ऍक्च्युली कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे? हे दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. एक, साइज ऑफ हॅलोजन ॲटम्स. हा हॅलोजन ॲटमची साईज कशी आहे? साईज ऑफ हॅलोजन ॲटम्स, तुम्ही जो हॅलोजन ॲटम्स तुमच्या कार्बनला अटॅच आहे त्याची साईज कशी आहे. आणि सेकंड फॅक्टर जे आहे ते आहे हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम, या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय आहे? हा जो कार्बन ॲटम हॅलोजनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? या दोन फॅक्टरवर त्याची बॉन्ड लेंथ डिपेंड असते, आणि बॉन्ड लेंथवरच बॉन्ड स्ट्रेंथ आणि बॉन्ड एनर्जी डिपेंड आहे. चला, आता यापैकी आपण जर विचारात घेतला तर कार्बन आणि फ्लोरीन मध्ये, कार्बन आणि क्लोरीन मध्ये, कार्बन आणि ब्रोमीन मध्ये आणि कार्बन आणि आयोडीन मध्ये सर्वात जास्त बॉन्ड लेंथ कोणत्या बॉन्डची आहे ते आपण ठरवणार आहोत, आहे की नाही. आणि सर्वात छोटा बॉन्ड म्हणजे बॉन्ड लेंथ सर्वात कमी कोणाची असेल? आता बघा, सर्वात पहिलं फॅक्टर आहे हॅलोजन्स. आता आपल्याला माहिती आहे की जसंही आपण टॉप टू बॉटम येऊ, बघा लक्षात ठेवायचं, टॉप टू बॉटम येऊ म्हणजे कार्बन आणि फ्लोरीन मधला जर बॉन्ड असेल तर फ्लोरीन छोट्या साईजचा आयटम आहे. कार्बन आणि कार्बन तर सेम असेल, क्लोरीन थोडा मोठ्या साईजचा आयटम आहे की नाही. त्याच्याही नंतर जर तुम्ही कार्बन आणि ब्रोमीन पाहिला तर ब्रोमीन त्याहीपेक्षा मोठा आयटम आहे, आणि सर्वात मोठा आयटम कोणता राहणार आहे? कार्बन आणि आयोडीन हा सर्वात मोठा आयटम असेल. त्यामुळं as you move from top to bottom, size of halogen increases, bond length also increases. त्याच्यामुळं आपण सांगतो की हे जे फॅक्टर आहे, कोणतं फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहे ना? बॉन्ड लेंथ. हे जे बॉन्ड लेंथ असते है ना, बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द साइज ऑफ हॅलोजन ॲटम. साइज ऑफ हॅलोजन ॲटम, जो हॅलोजन ॲटम मोठ्या साईजचा आहे त्याची बॉन्ड लेंथ काय राहणार आहे? जास्त राहील. त्याच्यामुळं ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथची ऑर्डर काय राहणार आहे? सर्वात मोठा बॉन्ड कोणता राहणार आहे? कार्बन आणि आयोडीन मध्ये. कार्बन आणि आयोडीन बॉन्ड हा सर्वात मोठा बॉन्ड असणार आहे. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर कार्बन आणि ब्रोमीन हा त्याच्यापेक्षा छोटा बॉन्ड असेल. कार्बन आणि क्लोरीन त्याहीपेक्षा छोटा बॉन्ड असेल, आहे की नाही. आणि सर्वात छोटा बॉन्ड कोणता असेल? सर्वात बॉन्ड लेंथ कमी असलेला बॉन्ड कोणता राहणार आहे? कार्बन आणि फ्लोरीन. आता छोटा बॉन्ड असते म्हणजे त्याच्यामध्ये एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जास्त असेल, स्ट्रॉंगर बॉन्ड असेल, त्याला तोडण्यासाठी जास्त एनर्जी लागेल. बरोबर आहे की नाही. म्हणून तुम्हाला जर बॉन्ड ऑर्डर विचारली, बॉन्ड लेंथ जर विचारली तर कार्बन आयोडीन बॉन्ड ऑर्डर मध्ये कार्बन आयोडीनची बॉन्ड लेंथ सर्वात जास्त असेल, कार्बन ब्रोमीन, नेक्स्ट कार्बन क्लोरीन आणि नेक्स्ट कार्बन आणि फ्लोरीन. सर्वात छोटा वाला कार्बन आणि फ्लोरीन. तर हे ऑर्डर झाली.
आता आपण बॉन्ड ऑर्डर नुसार हे तर माहिती केलं की साईज जर वाढली तर बॉन्ड लेंथ काय होत असते, इन्क्रीज होत असते. याच्यावरच आपण यांची बॉन्ड स्ट्रेंथ ठरवू, बॉन्डची स्ट्रेंथ. आता सांगा मला बॉन्ड स्ट्रेंथ कशावर डिपेंड असते? जेवढा छोटा बॉन्ड म्हणजे काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. आणि जितकं जास्त दोन ॲटम जवळ असेल तितके ते स्ट्रॉंगली फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल, जॉईंट असेल. आणि दोन ॲटम जर दूर असतील तर त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असते. क्लिअर आहे? आणि म्हणून शॉर्टर द बॉन्ड लेंथ स्ट्रॉंगर द बॉन्ड, तो बॉन्ड स्ट्रॉंग असेल. मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड, त्या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला ऑर्डर बॉन्ड स्ट्रेंथची ऑर्डर जर द्यायची असेल तर सर्वात स्ट्रॉंगर बॉन्ड कोणता राहणार आहे? कार्बन आणि फ्लोरीन. जो सर्वात छोटा बॉन्ड असतो त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात जास्त असेल. हा बॉन्ड तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागेल आपल्याला. म्हणजेच आपण बॉन्ड एन्थाल्पी आणि बॉन्ड स्ट्रेंथ हे सेम राहील, लक्षात ठेवायचं आहे. कार्बन आणि फ्लोरीनचं जे बॉन्ड स्ट्रेंथ असेल ते सर्वात जास्त असेल, सर्वात स्ट्रॉंग बॉन्ड असेल हा. त्याच्यानंतर कार्बन क्लोरीन त्याच्यापेक्षा वीक असेल, कार्बन ब्रोमीन त्याच्याही पेक्षा वीक असेल. आणि सर्वात वीक कोणता राहणार आहे? कार्बन आणि आयोडीन बॉन्ड हा सर्वात वीक बॉन्ड राहील. हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकते. बॉन्ड एनर्जी सुद्धा तसंच आहे. कार्बन आणि फ्लोरीनला तोडण्यासाठी सर्वात जास्त बॉन्ड एनर्जी लागेल, बरोबर आहे, कारण तो सर्वात स्ट्रॉंग बॉन्ड आहे. त्यानंतर कार्बन आणि क्लोरीनला त्याच्यापेक्षा थोडी कमी एनर्जी लागेल. त्याच्यानंतर कार्बन आणि ब्रोमीनला त्याच्याही पेक्षा कमी एनर्जी लागेल. आणि सर्वात कमी एनर्जी कोणत्या बॉन्डला तोडण्यासाठी लागेल? कार्बन आयोडीन. आणि म्हणून जर आपल्याला एखाद्या रिएक्शन स्टडी करायच्या असेल तर आपण असं म्हणतो की मिथिल आयोडाईड मधला बॉन्ड हा सर्वात इझिली ब्रेक होईल. याची रिएक्टिव्हिटी जास्त असेल कारण हा बॉन्ड कमी एनर्जी दिल्यानंतरही ब्रेक होणार आहे. त्याच्यानंतर मिथिल ब्रोमाइड, त्याच्यानंतर मिथिल क्लोराईड. आणि सर्वात जास्त एनर्जी कोणता बॉन्ड तोडण्यासाठी लागेल? तर मिथिल फ्लोराईड, आहे की नाही? म्हणून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण एकच एखाद्या कंपाऊंड सोबत रिएक्शन्स करू या कार्बन आणि हायड्रोजन असणाऱ्या कंपाऊंड सोबत, तर यांची रिएक्टिव्हिटी सेम राहणार नाही. कारण हे बॉन्ड तुटत असताना कमी जास्त एनर्जी लागते. ते बॉन्ड सेम नाही आहे, सेम स्ट्रेंथचे नाही आहे. कोणता बॉन्ड वीक आहे, कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे. आणि ते आपण कोणता वीक आहे, कोणता स्ट्रॉंग आहे हेच फॅक्टर समजून घेऊन राहिलो. जेव्हा आपण केमिकल रिएक्शन्स करू तर या पॉईंटचा खूप महत्वाचा आपल्याला अप्लिकेशन्स पाहायला भेटल. म्हणून आपल्याला 3 पॉईंट लक्षात ठेवायचे याच्यातली. बॉन्ड लेंथची ऑर्डर, कार्बन आयोडीनचं बॉन्ड लेंथ सर्वात जास्त असते. त्याच्यानंतर कार्बन ब्रोमीनची, त्याच्यानंतर कार्बन क्लोरीनची छोटी असेल, सर्वात छोटा बॉन्ड असेल कार्बन फ्लोरीनचा. त्याच्यानंतर बॉन्ड स्ट्रेंथ हे बॉन्ड लेंथच्या इन्व्हर्सली फॅक्टर आहे, बरोबर आहे. बॉन्ड स्ट्रेंथ हे बॉन्ड लेंथच्या इन्व्हर्सली फॅक्टर आहे. म्हणजे बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी असते. जसं कार्बन क्लोरीनची सर्वात छोटी बॉन्ड लेंथ असते म्हणून हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे. कार्बन क्लोरीन त्याच्यापेक्षा वीक, कार्बन ब्रोमीन त्याच्यापेक्षा वीक. आणि सर्वात वीक बॉन्ड कोणता राहणार आहे? कार्बन आयोडीन. तसंच बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी, बॉन्ड एन्थाल्पी तेही या बॉन्ड स्ट्रेंथवर डिपेंड असेल. कार्बन फ्लोरीन मधला बॉन्ड सर्वात स्ट्रॉंग आहे, त्याला तोडण्यासाठी सर्वात जास्त एनर्जी लागेल. कार्बन क्लोरीन मधला त्याच्यापेक्षा थोडं वीक आहे, कार्बन ब्रोमीन मधला त्याच्यापेक्षाही वीक आहे. आणि कार्बन आयोडीन मधला त्याच्यापेक्षा वीक आहे. म्हणजे याला कमीत कमी एनर्जी लागेल. म्हणजे हे कंपाऊंड कार्बन आयोडीन बॉन्ड इझिली ब्रेक होईल कार्बन हॅलोजन्स कंपाऊंड मध्ये. समजलं इथपर्यंत? तर हे झालं पहिलं फॅक्टर, साईज ऑफ हॅलोजन आयटम्स. हे तुमच्या बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ आणि बॉन्ड एनर्जीशी कशी रिलेटेड आहे. आता आपण यातलंच दुसरं फॅक्टर समजून घेऊ जी बॉन्ड लेंथशी संबंधित आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर ते दुसरं फॅक्टर कोणतं आहे तेही आता फोकस करू आपण. दुसरं फॅक्टर आहे हायब्रिडायझेशन. आता कार्बन आणि हे जे बॉन्डची लेंथ आहे, जसं मी आता सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बन कंपाऊंड असेल हा वाला हॅलोअल्केन्स, त्यानंतर मी विनिल हॅलाइड काढतो. विनिल म्हणजे डायरेक्ट sp2 हायब्रिडाइज कार्बनला आपला काय अटॅच असेल? हॅलोजन एटम अटॅच असेल. आणि जर हे कोणता असेल? विनिल नंतर एरिल हॅलाइड असेल. कोणता असेल? एरिल. तर मला सांगा की यामधला सर्वात स्ट्रॉंग कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड कोणाचा आहे आणि ते कशावर डिपेंड आहे? तर आता सर्वात पहिल्यांदा हे जे 3 कंपाऊंड दिसतात आपल्याला, बरोबर आहे की नाही, तर या 3 कंपाऊंड मध्ये आपण हे जे बॉन्ड पाहायला लागलो, हा सिंगल बॉन्ड दिसते
हाही सिंगल बॉन्ड आहे कार्बन हॅलोजन्स, हाही सिंगल, पण दिसते तसं नसते. या हॅलोजन्सवर 2 लोन पेअर असतात असे. हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, 3 लोन पेअर हॅलोजन्सवर आहे सर्वच. या हॅलोजन्सवर 3 लोन पेअर आहे. आता हा कार्बन ॲटम तुमचा sp3 हायब्रिडाइज आहे. हा कार्बन ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो sp2 आहे आणि हाही डबल बॉन्डेड कार्बन आहे म्हणून sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. क्लिअर आहे. आता आपल्याला थोडक्यात एवढं माहिती पाहिजे की जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू असते हायब्रिड ऑर्बिटलची ती कशी असते. सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी sp हायब्रिड ऑर्बिटलची असते, म्हणजे बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढण्याची टेंडन्सी. त्याच्यानंतर sp2 ची त्याच्यापेक्षा कमी असते आणि सर्वात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू कोणाची असते, sp3 हायब्रिडाइज. हा sp3 असल्यामुळं हे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढत नाही जास्त, कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. पण हा sp2 हायब्रिडाइज आहे तर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे हे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढत. आणि हाही sp2 हायब्रिडाइज आहे म्हणून हाही आपल्याकडे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स ओढत. त्याच्यामुळे हे जे बॉन्ड असेल कार्बन हॅलोजन्स हे स्ट्रॉंगर बॉन्ड असते. हे तोडणं कठीण आहे. जेव्हा आपण यांच्या केमिकल रिएक्शन स्टडी करणार आहोत तेव्हा हे कार्बन हॅलोजन्स विनिल हॅलाइड्स मध्ये आणि एरिल हॅलाइड्स मध्ये तोडणं खूप डिफिकल्ट आहे. पण हेच अल्किल हॅलाइड, याला आपण कोणता म्हणतो, अल्किल हॅलाइड म्हणतो, याला आपण काय म्हणतो, विनिल हॅलाइड म्हणतो, आणि हे एरिल हॅलाइड्स एरोमॅटिक. तर या तिन्ही मधला जो CH बॉन्ड आहे हा तोडणं कठीण कोणामधला आहे तो समजून घ्यायचा आपल्याला. कार्बन आणि हॅलोजन्स अल्किल हॅलाइड्स मध्ये इझिली ब्रेक होतो कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. त्याच्यामुळे हे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढत नाही, त्याच्यामुळे हे वीक बॉन्ड आहे. पण इथे तसं नाही आहे. sp2 हायब्रिडायझेशन असल्यामुळे हा बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढवल हा कार्बन, म्हणजे या हॅलोजन्सला आपल्याला टाईटली हेल्ड करून ठेवल, तो पक्का पकडून ठेवल आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे. आणि म्हणून हा बॉन्ड तोडण्यासाठी जास्त एनर्जी लागेल. त्यामुळे जेव्हा यांच्या रिएक्शन करू तेव्हा हा लवकर ब्रेक होणार नाही. आणि एरिल हॅलाइड्स मध्ये तर हा लवकर ब्रेक होतच नाही. त्याचं कारण आहे की याचंही sp2 हायब्रिडायझेशन आहे. हे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढते, म्हणजे हा कार्बन आणि हॅलोजन्सला पक्का ओढते हा. त्याच्यामुळे हा बॉन्ड तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागते. त्यामुळं लक्ष ठेवा की आपण जरा यांचा जर विचार केला, बघा लक्ष ठेवायचा आहे, यांच्यामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त स्ट्रॉंग कोणात नाही आहे, एरिल हॅलाइड्स मधला कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे, नंतर विनिल हॅलाइड्स, आणि सर्वात वीक बॉन्ड याच्यामध्ये असेल. आता दुसरंही फॅक्टर आहे याच्यात की रेझोनन्स. काय रेझोनन्स, इथे जे हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात इथे एक फॅक्टर आहेच. आता दिसायला तुम्हाला हा सिंगल बॉन्ड दिसते, हा कार्बन आणि हॅलोजन्स मधला सिंगल बॉन्ड दिसते दिसायला, पण ऍक्च्युअली हे डबल बॉन्ड सारखं कॅरेक्टर दाखवते, म्हणजे डबल बॉन्ड सारखी बॉन्ड लिंक दाखवत असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कारण आहे की हे 2 इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट झाले तर हे 2 इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होते, याला आपण रेझोनन्स म्हणतो. त्याच्यामुळं याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार आहे, हा CH होईल आणि इथे पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होईल अशा प्रकारे. म्हणजे हे दिसायला जरी सिंगल बॉन्ड दिसते पण हे डबल बॉन्ड सारखा बॉन्ड आहे ड्यू टू द रेझोनन्स. आणि डबल बॉन्डला तोडण्यासाठी जास्त एनर्जी लागते ऍज कम्पेअर्ड टू सिंगल बॉन्डला. त्याच्यामुळे CH बॉन्ड इन विनिल हॅलाइड्स इज स्ट्रॉंगर बॉन्ड. आता त्याच्याही पेक्षा एरिल हॅलाइड्स मध्ये हा खूप जास्त स्ट्रॉंगर आहे. त्याचं कारणच ते आहे की रेझोनन्स, की हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत हॅलोजन्सवरचे हे इकडे देते आणि हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे इथे रेझोनन्स तयार होत असते आणि जितके जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होतील, आता इथे डबल बॉन्ड येऊन जाईल, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे आल्यामुळे हॅलोजन्सवर तुमच्या पॉझिटिव्ह चार्ज, बाकी हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऍज इट इज राहील. हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होईल, इथे निगेटिव्ह चार्ज येईल. वापस हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाले तर हे निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होईल, म्हणजे हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज होत असते. आणि इथे हे डबल बॉन्ड सारखे कॅरेक्टर तयार होत असते. काय तयार होत असते, डबल बॉन्ड सारखं कॅरेक्टर तयार होत असते. याची बॉन्ड लेंथ जी आहे, ऍक्च्युअली कार्बन आणि क्लोरीन मधला जर बॉन्ड पाहिला आपण, हा जर कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड असता सिंगल बॉन्ड, तर याची बॉन्ड लेंथ ऍक्च्युअली किती असते, 177 पिकोमीटर असते. किती असते, 170. आता इथे तर कार्बन आणि क्लोरीन मध्ये सपोज बॉन्ड असेल तर तेही तितकीच असायला पाहिजे होती.
पण या डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ असते 169 पिकोमीटर, कार्बन आणि क्लोरीन जर इथे असेल तर. कारण ज्यावेळेस ते लोन पेअर इलेक्ट्रॉन्स त्या बेन्झिन रिंगनं ओढले तर त्याच्यामध्ये पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार झालं आणि त्याच्यामुळं हा बॉन्ड तोडणं खूप डिफिकल्ट आहे. आणि हा बॉन्ड यांची बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळं इथे रेझोनन्स वगैरे घडत नाही आणि त्यामुळे हा इझिली ब्रेक होत असते अल्किल हॅलाइडमध्ये. म्हणून तुम्ही अल्किल हॅलाइडमधले रिएक्शन जेव्हा करसाल हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल आणि ॲरिल हॅलाइड्समध्ये हेच रिएक्शन्स करसाल तर ह्या कार्बन हॅलोजन्स बॉन्ड ब्रेक होणार नाही. समजलं, लक्षात आलं? म्हणजे हे डिफिकल्ट आहे ब्रेक करणं. तर म्हणून हे हायब्रिडायझेशन आणि रेझोनन्स हे महत्वाचे फॅक्टर आहे. तिसरं आपण रेझोनन्सही म्हणू शकतो, आहे की नाही? रेझोनन्स ऑफ पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. त्याच्याहीमुळं हे काय होणार आहे, या रिएक्शन्समध्ये यांची रिएक्टिव्हिटी कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड असणारे जे कंपाऊंड असेल यांची सेम राहणार नाही आणि म्हणूनच आपल्याला याचं नेचर समजून घ्यायचं होतं. त्यानंतर तिसरं जे फॅक्टर आहे आपलं डायपोल मुवमेंट. आता डायपोल मुवमेंटची ऑर्डर कशी राहणार आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. सर्वात जास्त डायपोल मुवमेंट कोणाचा असेल तर आता डायपोल मुवमेंट जे तिसरं फॅक्टर आहे लक्षात ठेवा, तिसरं फॅक्टर आहे डायपोल मुवमेंट. आता डायपोल मुवमेंट आपण न्यूनं दर्शवत असतो. आता डायपोल मुवमेंट हे कशावर डिपेंड असते? इट इज द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन द बॉन्डेड स्पेसिस. बघा हे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही. इट इज द मॅग्निट्यूड म्हणजे त्याचं प्रमाण किती किंमत आहे. इट इज द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन देम अँड द डिस्टन्स बिटवीन द बॉन्डेड आयटम. यांच्यावर तुमचा डायपोल मुवमेंट डिपेंड असते. मग आता मला माहिती आहे की कार्बन आणि फ्लोरीन बॉन्ड मधला चार्ज सर्वात जास्त असते मॅग्नेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे क्यूची व्हॅल्यू कार्बन आणि फ्लोरीन मध्ये हे जे व्हॅल्यू असते हे जास्त असते कार्बन आणि क्लोरीन पेक्षा. कार्बन आणि क्लोरीन मधली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळे पार्शल निगेटिव्ह पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन आणि ब्रोमीन मधली जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे त्याच्याही पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे क्यूची किंमत खूपच कमी राहील आणि इथे ते खूपच कमी राहणार आहे कारण हे नॉन पोलरच आहे जवळपास, आहे की नाही? अशा प्रकारे क्लिअर झालं. तर आता ऍक्च्युली जर आपण ऑर्डर पाहिली, ऑर्डर ऑफ डायपोल मुवमेंट, डायपोल मुवमेंट आपण न्यूनं दर्शवत असतो. तर डायपोल मुवमेंटची ऑर्डर कशी असायला पाहिजे? चार्ज आणि डिस्टन्स. जर चार्ज खूप जास्त असेल डिस्टन्सच्या कंपॅरिझन मध्ये तर डायपोल मुवमेंट जास्त असायला पाहिजे. म्हणजे कार्बन फ्लोरीनची डायपोल मुवमेंट सर्वात जास्त कार्बन फ्लोरीन देन कार्बन ब्रोमीन देन कार्बन आयोडीन असं असायला पाहिजे. बट ऍक्च्युअली इट इज फाउंड दॅट हे ऍक्च्युअल ऑर्डर आहे कार्बन क्लोरीनची डायपोल मुवमेंट सर्वात जास्त आहे. कोणापेक्षा? कार्बन फ्लोरीन पेक्षा, देन कार्बन ब्रोमीन अँड देन कार्बन आयोडीन. इकडे काही बदल नाही झाला, फक्त या दोघांमध्ये बदल झाला. असं का होते तर तुम्हाला आता सांगतो मी की हा जो कार्बन आणि फ्लोरीन आहे आणि कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड आहे तर यांच्यामध्ये चार्जची व्हॅल्यू कार्बन फ्लोरीनची जास्त असते, पण फ्लोरीन खूपच छोटा आयटम असतो आणि त्याच्यामुळं साईजचा जर डिस्टन्सचा जर विचार केला बॉन्ड लेंथचा दोन ॲटमच्या डिस्टन्स मधला तर कार्बन आणि क्लोरीन मधला जो काय म्हटलं मी लेंथ डिस्टन्स बिटवीन द टू बॉन्डेड ॲटम, कार्बन आणि क्लोरीन मधली जी बॉन्ड लेंथ आहे हे मच मोर ग्रेटर आहे दॅन कार्बन फ्लोरीन. त्याच्यामुळं डिस्टन्सची व्हॅल्यू कार्बन क्लोरीनची खूप जास्त आहे. त्याच्यामुळे हे दोन फॅक्टर जे आहेत आहे की नाही हे कोणाचे जास्त आहे? कार्बन आणि क्लोरीनचे. त्याच्यामुळे ऍक्च्युअल बॉन्ड ऑर्डर डायपोल मुवमेंट, ऑर्डर ऑफ डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू जी आहे ऍक्च्युअल ती कार्बन क्लोरीनची सर्वात जास्त आहे आणि आपल्या बुक्समध्ये सुद्धा ती मेन्शन केलेली आहे. कार्बन क्लोरीनची जी डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे कार्बन आणि क्लोरीन मध्ये ते आहे 1.860. कार्बन फ्लोरीनची जी आहे ती आहे 1.847. एवढी डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू आहे. दॅट इज द चार्ज अँड द डिस्टन्स बिटवीन द बॉन्डेड आयटम, है की नाही? त्यानंतर 1.830 कार्बन ब्रोमीनचे आणि कार्बन आणि आयोडीन मध्ये सर्वात कमी आहे 1.636 एवढी आहे. तर ह्या व्हॅल्यूला आपण सांगत असतो की सर्वात जास्त डायपोल मुवमेंट कोणाची आहे? कार्बन आणि क्लोरीनची.
असायला कोणाची पाहिजे होती? कार्बन आणि फ्लोरीनची. हायर द चार्ज ऑन द higher the magnitude of the charge on the bonded species, higher the dipole moment. But dipole moment also depend upon the distance of the two bonded atoms. And here the charge and the distance in carbon chlorine bonds is much more than that of the carbon fluorine charge and distance between them. Therefore, the carbon chlorine dipole moment is higher than that of the carbon fluorine. त्याच्यामुळे हे सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेत विचारू शकते की डायपोल मुवमेंट, कारण इथे थोडं एक्सेप्शनल झालेलं आहे. आणि म्हणून आज आपण जे पाहिलेलं आहे तो आहे नेचर ऑफ CX बॉन्ड. आपल्या NCERT बुक्समध्ये बस एक छोटासा पॅरेग्राफ आहे, पण ऍक्च्युली तो पॅरेग्राफ म्हणून स्टडी नाही करायचा, बरोबर आहे. त्याला आपल्याला डिटेलमध्ये समजून घेणं आवश्यक आहे. आणि जर ते समजलं असेल तरच तुम्हाला केमिकल रिएक्शन्स करणं सोपं जाईल. सध्या केमिकल रिएक्शनच्या आधी आपण प्रिपरेशन्स पाहणार आहोत, बरोबर आहे. त्यामुळं आजचा हा पॉइंट नेचर ऑफ CX बॉन्ड तुम्हाला समजला असेल. हे लेक्चर वापस मी अपलोड करतो यूट्यूबवर, त्याच्यामुळे तुम्ही उद्या पाहू शकता ते.